आज मी अंडा फ्राय करणार आहे, लाईक मच्छीसारखं. थांबा दाखवते. असे अंडी बॉईल करायची. अंडी बॉईल झाले ना की त्यांना 2 पार्ट्समध्ये कट करायचं असं. ठीक आहे. हळद, मसाला, थोडासा गरम मसाला, धना जिरा पावडर, मीठ चवीनुसार, जितकं अंड्याला तुम्हाला वाटतं व्यवस्थित तितकं हे मिक्स करायचं. त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकून त्यांना लूज करायचं. तोपर्यंत जरासं तेल टाकून ठेवायचं तव्यामध्ये. तर थोडंसं असं पाणी टाकून त्याला लूज करायचं. जितकं हवं तेवढं. थोडं पातळ करायचं का तर ते अंड्याला लागलं पाहिजे चारी बाजूने. मीठ मसाला तुम्हाला जितकं तिखट लागतं तेवढंच घ्यायचं, जास्त नाही. नंतर हे अशी छानपैकी त्याला मॅरिनेट करायचं. जसं आपण फिश फ्राय करतो ना तसंच छानपैकी असं ते त्याच्यात लावून घ्यायचं. अशा प्रकारे छानपैकी मॅरिनेट करायचं. आणि आपला तवा तेल टाकलेला आहे, तो मे बी तापला असेल. हे अंडा आहे ना, हे फक्त हे असे सोडायचे. जसं मसाला उरलाय तो मी वरती लावते, कारण की तो अंड्यालाच जाणार आहे. ठीक आहे. थोडा वेळ ही अंडी अशीच ठेवायची. बाकी साईड पण जास्त नका करू नये, कारण की मग ती आता बघा आपली अंडी रेडी आहेत. ही उकडलेली असतात म्हणून जास्तीत जास्त 5-5 मिनटं किंवा 10 मिनटं उलटी पालटी करायची. आपली रेडी चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खायला